बघूया आता मार्केटमध्ये आपल्याला सोमवारी कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि ह्या वीक मध्ये मार्केट कसं राहू शकतं. एक्झॅक्टली बघा, आपण मागच्या वीक मध्ये जे जे प्लॅनिंग केलं ते प्लॅनिंग 100 आणि 100% मार्केटनं वर्किंग केलंय. फेलियर आपल्याला फक्त बघा 4 स्टॉक पैकी एकच स्टॉकचं फेलियर दिलंय आणि तिन्हीने पण टार्गेट डन केलेलं आहे. तसेच आज आपण स्टॉक्स पण घेऊन आलोय. दुसरी गोष्ट अशी, आपण निफ्टी बँक निफ्टी मध्ये पण असेच अनालिसिस केलंय की ह्या वीक मध्ये मार्केट तसं त्या लेवलनं जायला हवं आणि तसं जाणारच. ओके, जस्ट बघा, हा जो पूर्ण झोन आहे हा नो ट्रेडिंग झोन राहणार आहे मार्केटसाठी. हा फक्त एक 22,716 एक थोड जरा एक सेलिंग झोन आहे. जेणेकरून मार्केट इथं आल्या आल्या इथून खाली येण्याचा प्रयत्न करा आणि 100% इथे खाली येईल. एक्झॅक्टली बघा, मी इथंही प्लॅनिंग करून सांगितलं होतं की इथून वर जाईल आणि इथून थोडीशी डाऊन मुवमेंट आपण बघायला मिळू शकते आणि थोडीशी डाऊन मुवमेंट बघता मात्र डाऊन मुवमेंट आलीही. आपण इथंच पुटला टाकलेलं, अन्यथा इथलं जे पण डायरेक्शन होतं ते कॉल साईडलाच होतं. जर तुम्ही आधीचं प्रिडिक्शन बघितलं असेल तर तुम्हाला समजून आलं असणार. त्या पूर्ण कॉल सेट मध्ये एकच पुट होता आणि तो पण पुट आपला सक्सेस झालेला आहे. ओके, आता हा एक पुढचा ट्रेड आहे. इथं आपल्याला पुटला एंट्री मिळू शकते आणि हे टार्गेट राहू शकतं. समजून चला, जरी फेलियर सापडलं तर मग कॉल साईडला मोठं टार्गेट आपल्याला इथे पेंडिंग आहे. नक्की मार्केटने जर ह्या झोनला जर ब्रेक केला तर इथून आपल्याला 22,920 आणि 22,984 पण लेवल मिळू शकतो. आता जस्ट ज्या मार्केट ज्या लेवलला आहे, ह्या लेवलला मार्केटचा जेवढा वेळ सस्टेन करेल तेवढं बेस्ट आहे. समजून चला, सोमवारचा दिवस पूर्ण जर मार्केटने सस्टेन केलं तर त्या वीक मध्ये आपल्याला 23,000 ही लेवल परत दिसून येऊ शकते. आता बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की अजून मार्केट हवंच ग्रीप घेतलं नाही, थोडंसं ग्रीप घेतल्यानंतर इन्व्हेस्टमेंटला सुरुवात करूया. तर असं करू नका, इन्व्हेस्टमेंटला सुरुवात करा. जर तुम्ही स्टॉक्स जर घेणार असेल तर आयटीचे स्टॉक्स किंवा बरेच वेगवेगळ्या फील्डमध्ये चांगले चांगले स्टॉक्स घेऊन ठेवा. कारण मार्केटच्या मुवमेंट थोडं जरासं चेंजिंग झालं, जरी अजून खाली पडलं तरी पण काय हरकत नाही. कारण इंटरेस्टिंग पॉईंट हा आहे की मार्केट कॉल साईडला राहणार आहे, कॉल साईडला जाणार पण आहे. फक्त जर तुम्हाला वेळ द्यायची गरज आहे. ओके, हे झालं निफ्टी. त्यानंतर आपण थोडंसं पाहूया बँक निफ्टीमध्ये. बँक निफ्टी कशा पद्धतीने वर्किंग करू शकते आणि बँक निफ्टी काय लेवलला आपल्याला रिस्पेक्ट देऊ शकते. तर बँक निफ्टी जे लेवल होते 48,299, ऑलरेडी तिथे सपोर्ट म्हणून मार्केटनं परत वर गेलं, परत आपलं टार्गेट डन केलं आणि उरलेलं हे टार्गेट थोडं जरासं पेंडिंग आहे आणि हे पेंडिंग टार्गेट जे आहे ते मार्केट फ्लॅट किंवा गॅप ओपन करून आपलं टार्गेट अचीव्ह करून देऊ शकतं. त्यानंतर जस्ट जसं समजून चला, जर निफ्टीने 23,000 या लेवलला टच केलं किंवा करेल, त्यावेळेला बँक निफ्टीला पण 50,000 या लेवलला परत जावं लागणार आहे. फक्त थोडंसं वेळ लागेल. फक्त तुम्हाला थोडंसं पेशन्स देऊन काम करायचं आहे. बिकॉज आपण मार्केटच्या डायरेक्शननुसार वर्किंग करतो. मग डायरेक्शननुसार वर्किंग करत असल्यामुळे बऱ्याच वेळा एसएल हिट होणं ह्या स्वाभाविक गोष्टी होऊ शकतात. फक्त तुम्हाला त्या डायरेक्शन सोबतच वर्किंग करायचं आहे. ओके, हा बाय कॉलचा ट्रेड राहू शकतो. सेलिंगचा झोन हा एक आहे. बाकी तुम्हाला मार्केटमध्ये खाली येण्याचे चान्सेस थोडेसे कमी आहेत. जरी समजून चला मंगळवार बुधवार जर मुवमेंट खाली डाऊन साईडची आली तर जास्तीत जास्त आपण ह्या झोन पण कुठलाही पुढचा ट्रेड बघणार नाही. जर हा झोन ब्रेक केला तर मग तुम्हाला अग्रेसिव्ह सेलिंग साईडला बसावं लागणार. अग्रेसिव्ह सेलिंग येऊ शकते, मार्केट खाली परत येऊ शकतं. पण ह्या वीक मध्ये म्हणजे आपल्या म्हणण्यानुसार थोडंसं मार्केट अप जायला पाहिजे किंवा कॉल साईडला राहायला पाहिजे. हा झाला आपला निफ्टी आणि बँक निफ्टीचा व्ह्यू. आता आपण गोल्डचं पण प्रिडिक्ट करतोय, बिकॉज आपण फोरेक्स ट्रेडिंग पण करतोय आणि इंडियन ट्रेडिंग पण करतो. म्हणजे दोन्ही पण आपण ट्रेडिंग करत असल्यामुळे दोन्ही पण आपण प्रेडिक्ट करणार आहे. तर बघा, एक्झॅक्टली फोरेक्स म्हणजे मागच्या वीक मध्ये जे गोलचं आपण अनालिसिस केलं तर अॅक्युरेटली वर्किंग केलंय. फक्त थर्ड टार्गेटला ते गेलेलं नाही, पण सेकंडला तुम्ही जर बघितलं असेल, ज्या लेवल्स काढल्यात बघा त्या लेवलच्या वरती एकही पॉईंट केलं नाही. तुम्ही तर बघू शकता, हीच लेवल आहे. लेवल मध्ये मी काही बदल नाही केला आहे, तसेच त्या लेवल आपण ठेवलेले आहेत. तर तुम्ही ही लेवल बघू शकता. हा बाईंग झोन होता, ह्या पण बाईंग झोनला येऊन मार्केट परत पण वर गेले बघा. ह्याच्या पण खाली गेलं नाही आणि ह्याच्या पण वर गेलं नाही. विचार करा, सपोर्ट आपलं कसे स्ट्रॉंग असतील किंवा कशा पद्धतीने आपण ते ड्रॉ केले असतील. ओके, एकदम बेसिक थिअरी, एकदम सिंपल थिअरी असते, अवघड मुद्दा नाही. पण बऱ्याच जणांना हे नवीन असतं, हे मलाही कल्पना आहे. ओके, सेलिंग झोन हा राहू शकतोय. बाईंगला मार्केट जर परत ह्या झोनला परत तुम्ही बाईंगला बसू शकताय. अन्यथा 2890 नंतर तुम्हाला सेलचा विचार करायचा, हे टार्गेट राहू शकतं. ओके, हा झाला छोटासा एक गोलचा व्ह्यू. गोलला ह्या वीक मध्ये तुम्हाला जर असं कॉल साईडला ऍक्टिव्हेट राहायचं आहे. आता ह्याच्यानंतर तुम्हाला बघायचं आहे सिल्वर. म्हणजे एक्झॅक्टली आपण सिल्वर मध्ये पण ट्रेडिंग करतो, त्यामुळे सिल्वर मध्ये पण कुठल्या साईडला रॅली होऊ शकते, सिल्वर कुठल्या साईडला जाऊ शकते, हे पण आपण मागच्या वीक मध्ये म्हणजे एक शुक्रवार किंवा गुरुवार आपण प्लॅनिंग केलं. ऑलमोस्ट बघा, ही लेवल बायंगची होती. पहिला जेव्हा ब्रेक केलं थोडं जसं टार्गेट पेंडिंग झालं, पण दुसऱ्यांदा ब्रेकिंग केलं की आपलं टार्गेट डन झालेलं आहे. फक्त ह्याच्यामध्ये थोडं जर आपण बदल करणार आहोत, कारण बिकॉज हे मार्केट चालू असल्यावर थोडंसं चेंजेस होतात सिल्वर मध्ये. त्यामुळे हे प्रिडिक्शन ऑलरेडी थोडं जरा चेंज करायचं आहे. हे टीपी आणि हे टीपी आणि हे टीपी राहू शकतं. परत सेलचं पण हे टार्गेट राहू शकतं. थोडेसे बदल असतील ते तुम्हाला आपल्या ग्रुपला दिसून येतील. आपल्या जर ग्रुपला तुम्ही जॉईन नसाल तर टेलिग्रामला इंस्टाग्रामला आपल्या बायोमध्ये लिंक आहे फॉरेक्स म्हणून, तिथे नक्की क्लिक करा. तिथे जॉईन करा, मी तुम्हाला बऱ्याच गोष्टी समजून येते. ओके, हा झाला सिल्वर आणि गोल्डचा व्ह्यू. आता आपण असे स्टॉक्स काढले
जे स्टॉक्स मागच्या वीक मध्ये तुम्हाला 4 पैकी 3 सक्सेस दिला आणि एक फेल्युअर दिला, असे एक 2-3 स्टॉक्स आपण काढलेले आहेत. तर त्यामध्ये एक स्टॉक्स आहे तो म्हणजे भेल. तर भेलची स्टॉकची जरा बाईंग एकदम लोअर पॉईंटला आहे. समजून चला जर हा ब्रेक केला तर इथं कुठं ना कुठं परत एक बाईंग निघेल. ती बाईंग मी तुम्हाला सोमवार, मंगळवार, बुधवार या दरम्यान जर तसं झालं तर मी तर सांगेन. अन्यथा समजा सोमवार खाली झालं तर तुम्हाला बाईंगसाठी बेस्ट आहे. त्यानंतर कोल इंडियामध्ये पण आपण बघितला एक बाईंग झोन. तर कोल इंडियामध्ये जो म्हणजे बाईंग झोनच्या ऐवजी आपण सेलिंग म्हणतो काही हरकत नाही. हा एक सेलिंग झोन आहे. तर तुम्हाला ह्या सेलिंग झोनला सेल मिळू शकतो. जस्ट कोटक बँक, तर कोटक बँकेचा हा बाईंग झोन होता आणि ऑलरेडी 7 मार्चला हा टॅप करून वर गेलाय. जर परत जर ह्याला आला तर तुम्ही नक्की परत याला बायला बसू शकता. ओके, हे एक होतं आपलं छोटंसं प्रिडिक्शन. ह्या छोट्याशा प्रिडिक्शनला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. जस्ट आपली नवीन जी बॅच आहे ती 10 तारखेपासून सुरुवात होते. तर आपण अशा बऱ्याच गोष्टी ज्या आपण तुम्हाला त्या प्रिडिक्शन मध्ये समजून येतात अशा आपण गोष्टी त्यामध्ये शिकवणार आहोत. तर जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर नक्की आपल्या ऑफिस नंबरला फोन करा. आपण महिला दिनानिमित्त एक ऑफर पण ठेवली आहे, ते तुम्हाला इन्स्टाच्या स्टेटसवर दिसून जाईल. ओके, थँक्यू.